जय गुरु. जय गुरु. जय गुरु. काल काय ते लाईटचा प्रॉब्लेम झाला. जवळजवळ अच्छा 7 अच्छा. लाईट आले. मग ते मला आता काय तो केव्हाही सांगतोय म्हणजे काही वेळा कॅन्सल करावं लागतं. पण सर बरं बाहेर होते, त्यांना म्हटलं तुम्ही घ्या, तर ते पण मी बाहेर आहे. अच्छा अच्छा अच्छा. आजचा दिवस गेला, पण आज विचारून खूप शक्य असेल तर आज थोडं घेऊ आपण. कारण कसं ते आता परीक्षा पण आली आणि अजून एक पुस्तक व्हायचं पूर्ण, आपलं हेच अजून संपलं नाही. हो 20 तारखेला एक्झाम होईल ना. हो, 20 सप्टेंबर ना. 20 सप्टेंबरला. गौरी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी हा. तसं विसर्जनाचं नसतं म्हणून जास्त काही, पण लेडीजला असतं काही काही ठिकाणी. हळदी कुंकू वगैरे असतात ते. नाही, ज्यांच्याकडे आहे हा हा त्यांना ते बरंच पडतं. हा. बहुतेकांकडे असतं काही ना काही, किंवा कोणाकडे जातात काहीतरी होतं. चालेल, हो आता हे बऱ्यापैकी संख्या आली. आपण सुरुवात करूया. जय गुरु सगळ्यांना. हो तर 20 तारखेला, 20 सप्टेंबरला परीक्षा होईल असं सरांनी मेसेज टाकलेला आहे परवा. त्यामुळे आपल्याकडे आता 83 दिवस आहेत. 83 म्हणा, 82 म्हणलं चालतं. आणि 82 दिवसामध्ये आपल्याला हे राहिलेले 4 पाठ आणि पुढचं अजून एक पुस्तक, म्हणजे त्यातले जवळ काय 12-13 पार्ट्स आहेत तेवढे, एवढं पूर्ण करायचंय. तर रफली 2 किंवा 3 दिवसामध्ये एक पाठ संपावा, म्हणजे आपल्याला उजळणी करायला थोडा वेळ राहील. तर सर्वांना रिक्वेस्ट अशी आहे की घरी आपण थोडीशी आता उजळणी सुरू करावी पहिल्यापासून. बहुतेकांकडे ते PDF दिलेलं आहे मी ते. तुम्ही सुरुवातीपासून वाचायला सुरुवात करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण येईल समजण्यामध्ये, किंवा काही वेगळं वाटेल, काही चुकीचं वाटेल, तर त्यावेळेला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपण त्याला शंका ज्या आहेत त्या सगळ्या दूर करू. म्हणजे आपण जेव्हा परीक्षेला जाऊ त्यावेळेला तयारीनिशी जाऊ त्या ठिकाणी. आपण परवाचा अभ्यास थोडा कंटिन्यू करू. काल तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व, कारण का लाईट उशिरा आले खूप, त्यामुळे मला घेता नाही आला काल क्लास. आज तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे आपण काल बघत होतो आणि बघितलं म्हणजे, तर हे PDF मध्ये त्याने व्यवस्थित दिलेलं आहे. जी PDF दिली त्यामध्ये स्वरसंधी, त्याला यम संधी पण म्हणतात, ऱ्हस्व किंवा दीर्घ, इ उ र, स्वरांच्या पुढे विजातीय स्वर आला तर क्रमाने य व र, हे सगळे हलंत य व र होतो. त्याच्याप्रमाणे आपण बरोबर परवा जे बघितले, पुन्हा एकदा वाचू आपण त्याला. ई अधिक अ य. आता हे ई अधिक अ अधिक ई बरोबर य किंवा या, हे जे आहे हे लक्षात राहील की न राहील सांगू शकत नाही मी. पण यदी अधिक अपि म्हणजे यद्यपि, हे लक्षात राहू शकतं. इति अधिक अत्र म्हणजे इत्यत्र, यदी म्हणजे अहम, यद्यहम. तरी पण हे जे आहेत, कशामध्ये काय मिळवलं म्हणजे काय होतं, हे वाचत जावं. म्हणजे काय होतं की हे कालांतराने आपण जेव्हा आणखीन अभ्यास करतो त्यावेळेला याचा उपयोग होतो. ई अधिक अ य, ई अधिक आ या, उ अधिक अ व, उ अधिक अ वा, र अधिक अ र, आणि र अधिक आ रा. तर हे जे क्रमाने वाढत गेलेलं आहे, ई ई उ उ र, हे तीनही ऱ्हस्व आहेत. ई उ र दोन्ही पण ऱ्हस्व आहे. पण यांनी काय सांगितलं वरती नियम, ऱ्हस्व किंवा दीर्घ याच्या पुढे विजातीय स्वर आला, म्हणजे सेम नाही आला, तोच नाही आला, तर त्याचं मग य व र होईल. यदीच्या पुढे, ईच्या पुढे अ आलं, नंतर अति आचार, अत्याचार, अनु अधिक अय, अन्वय, भानु अधिक अस्त, भान्वस्त, भवतु अधिक अत्रम, भवतत्र, सु अधिक आगतम स्वागतम, पितृ अधिक अनुमति पितृनुमति, पितृ अधिक आदेश पित्रादेश.
हा एक नियम झाला. आता काही सामान्य नियम सांगितले त्याने याच्यामध्ये, ते आपण समजून घेऊ. भाऊ काय होतं ते उपसर्ग आणि धातू. आता उपसर्ग म्हणजे काय, आपण बोलण्या शिकलेलो आहे. जसं आता हे अणु आहे. आयहच्या आधी लागलं अणु. आचारहच्या आधी लागलं अति. आगतमच्या आधी लागलं सु. तर हे सु, अणु, अति हे जे आहेत ते उपसर्ग आहे. आणि याच्या पुढे जे लागतं केव्हा केव्हा ते काय असेल, ते प्रत्यय. आणि ह्या प्रत्ययाचे आणि उपसर्गाचे जे नियम असतात ते नंतर पुढे आपण बघूया. त्याला सध्या फक्त आपण एवढंच बघायचं की उपसर्ग आणि धातू तसेच समासामध्ये येणारे अक्षरे याची संधी केलीच पाहिजे. असं केलं नाही तर ते अशुद्ध आहे. जसं आता हे आपण बघितलं की सु अधिक आगतम असं लिहायचं नाही, ते स्वागतमच लिहिलं पाहिजे. स्वागतमची फोड सु अधिक आगतम होईल. पितृनुमती हिची फोड पितृ अधिक अनुमती होईल. पण आपण पितृ वेगळं आणि अनुमती ही वेगळं असं लिहू नाही, असा एक संकेत यामध्ये आहे. यात दिलं इथे की स्वागतम मध्ये सुआगतम महा ईश महेश, महेशच लिहायचं, त्याच्याऐवजी महा ईश लिहायचं नाही. कारण हे एस्टॅब्लिश झालेले शब्द आहे संस्कृतमध्ये. पण या ठिकाणी आणखी त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा सुट अक्षर लिहिता, असं नुसतं जेव्हा स्वागतम लिहिलं त्यावेळेला स्वागतम लिहायचं. पण तुम्हाला जर वाक्य लिहायचं असलं आणि वाक्यामध्ये काही कारणामुळे सुआगतम लिहायचं असलं किंवा पितृ आदेश लिहायचं असलं तर तसं तुम्ही लिहू शकता. त्याला अशुद्ध मानलं जाणार नाही. या नियमामध्ये जायचं आपल्याला काही गरज नाहीये. आपल्याला फक्त हे जे उदाहरणं आहेत तीच फक्त बघायची आहेत की कशामध्ये काय मिळवलं म्हणजे काय शब्द तयार होतो. आणि एखाद्या शब्दाची फोड करायची झाली, यद्यपीची फोड यदि अधिक अपि असं होतं, एवढं आपल्याला माहिती पाहिजे. बाकी हे नियम जे आहेत हे फक्त वाचू आपण, हे फार काही खोलात जायचं नाही. पुढचं इथं दाखवलं ते संस्कृत भाषेमध्ये हल, म्हणजे हल व्यंजन क ख ग, म्हणजे इथं हलंत ज्याला म्हणतो आपण, तसं ज्याच्या शेवटी हलंत हल असतं ते हलंत. हल म्हणजे अर्धा शब्द. याचे पुढील स्वरामध्ये किंवा व्यंजनामध्ये जोडल्यानुसार इदम अधिक एव, इदमेव. जेव्हा केव्हा आपण इदमेव बघू तेव्हा आपलं पटकन स्ट्राईक झालं पाहिजे की हे इदम आणि एव याची बेरीज आहे. तत्कुलम, ते कुल. तत् म्हणजे ते आणि कुलम म्हणजे कुळ, या दोन्हीची बेरीज तत्कुलम आहे. म्हणजे ही संधी आहे. म्हणजे संधीतले शब्द बघितल्यानंतर आपल्या डोक्यात लगेच ते त्याची विभाजन कसं केलं तर काय होईल, त्याचा अर्थ काय होऊ शकतो हे आलं पाहिजे. व्यंजनं वेगळी लिहिली चालतात पण स्वर जोडलेच पाहिजे. म्हणजे कसं की इदम अधिक एव हे जे आहे, इथं जर आता म मध्ये हलंत आहे आणि इथं ए आहे, तर हे स्वर आणि हलंत असं आहे, याचं मिळून इदमेव असंच लिहिलं पाहिजे. हे तत्कुलम जे आहे, हे तत् आणि कुलम हे वेगळं लिहू शकता. पण इथं स्वर असेल तर तत् म्हणजे हे तत् आहे आणि क म्हणजे हे व्यंजन आहे, स्वर नाहीये. स्वर काय आहेत, अ पासून अम पर्यंत जेवढे आहेत तेवढे सगळे स्वर आहेत. ते सोडून बाकी सगळे व्यंजन आहेत. तर हे जे व्यंजन असतात हे वेगळे लिहिले तरी चालतात, असा या ठिकाणी नियम सांगितलेला आहे. पण आपल्याला या परीक्षेसाठी सध्या फक्त तत्कुलमचं ब्रेकअप जे आहे ते तत् आणि कुलम आहे. इदमेवचं ब्रेकअप इदम अधिक एव आहे आणि व्हायसे वर्सा. इदम अधिक एव म्हणजे इदमेव, तत् अधिक कुलम म्हणजे तत्कुलम. एवढंच आपल्याला माहिती अपेक्षित आहे. आता पुढचा जो नियम आहे तो आपण परवा बघितला, तो ए, आई, ओ, औ हे 4 अक्षर आणि त्यामध्ये काय मिळवायचं, अ मिळवायचं. ए मध्ये मिळवलं अ, अय. आई मध्ये मिळवलं आय. ओ मध्ये मिळवलं औ आणि औ मध्ये मिळवलं आव. म्हणजे ह्याचं पण प्रोग्रेशन आहे. ए, आई, ओ, औ. त्यात काय मिळवायचं, अ मिळवायचं प्रत्येक ठिकाणी. त्यातून काय होईल, पहिल्या याच्यामध्ये अय, दुसऱ्यामध्ये एक काना वाढला आय, तिसऱ्यामध्ये औ आणि दुसऱ्यामध्ये पुन्हा एक काना वाढला आव. आता ह्या बेरजेपासून जे शब्द तयार होतात ते फार टिपिकल आहेत.
जसं आपण शयनम शब्द घेतला तर ते शे अधिक अयनम, नायकः नै अधिक अकः, विष्णवे विष्णो अधिक ए, पावकः पौ अधिक अकः. हे परवा आपण बघितलं होतं ब्रेक याचं, पुन्हा एकदा बघितलं आपण त्याला. शे अधिक अनम शयनम, नै अधिक अकः नायकः, विष्णु अधिक ए विष्णवे, पौ अधिक अकः पावकः. हा एक नियम झाला. आणि अजून दोन गोष्टी राहिल्या इथे. एक म्हणजे पदाच्या शेवटी जर ए किंवा ओ ह्याच्या पुढे अकार आला तर त्यांचा लोप होतो. ए किंवा ओ. आता इथे पदाच्या शेवटी तसं नाहीये. समजा इथे दिले, त्या उदाहरण दिले त्याने, जले आणि रामो दोन उदाहरण दिले, आणि आपल्याला ह्या दोन्हीपैकीच कुठलं तरी येऊ शकतं, त्याच्या बाहेर नाही येणार. जले अधिक अंतर्हितः, आणि त्याचं होईल ते जलेंतर्हितः. आता हे जले जे आहे, जले आणि अंत याच्यामध्ये अ आहे, पण ते अ या ठिकाणी लोप पावलेलं आहे. आणि ते लोप पाहून काय झालं, तिथे एस सारखं असं चिन्ह आलेलं आहे. याला काय म्हणतात, अवग्रह. हे जे यस आहे याला म्हणायचं अवग्रह. ह्या अवग्रहामध्ये काय होतं की अ जे आहे या ठिकाणी हे गृहीत धरलेलं आहे, जलेंतर्हित. आणि ह्या ठिकाणी उच्चार वाढवायची पण काही गरज नाही. जले अधिक अंतर्हित, जलेंतर्हित. रामो अधिक अब्रवीत, रामो ब्रवीत. म्हणजे नॉर्मल वाचल्यासारखंच. म्हणजे ह्या एसला तसं काही कुठं उच्चार नाही वेगळा, फक्त या ठिकाणी दाखवलं असं असतं की ही इथं ध्वनीत अ आहे. त्याचं जेव्हा तुम्ही विसर इथं वेगवेगळं कराल तेव्हा जले आणि इथं एसच्या ऐवजी ह्या अग्राशयच्या ऐवजी अ लिहायचं, अंतर्हित. आणि रामो अब्रवीत, राम म्हणाला याच्या जला पाण्याच्या अंतर्हिता काय असेल. तर हे एवढेच आपल्याला यावेळेला अभ्यासाला संधी आहेत. या सोप्या आहेत. आणि याचा एक टेबल दिलाय. या टेबल बघण्यापेक्षा आपण ही उदाहरणं जी आहेत ती जरी बघितली तरी सोपं जाईल लक्षात ठेवायला, कारण टेबलमध्ये लिंक लावण्यामध्ये खूप वेळ जाईल. तर अशा रीतीने हा आपला 6वा पाठ संपलेला आहे. या ठिकाणी मला एक अजून सांगायचं की पहिला प्रश्न जो असतो तो कंपल्सरीली सुभाषितांचा असतो. आणि सुभाषितं जी आहेत यावेळेला आपल्याला गीतेमधली आहेत. तुम्ही बघितले असतील कदाचित, त्यांनी पुढे बघितलं असं पाठतो आपण, जर पुढे गेलो खूप तिथे, तर सगळी सुभाषितं गीतेमधली आहेत. त्यामुळे आपल्याला ते, ज्यांना गीतेचा अभ्यास असेल त्यांना हे थोडं सोपं जाईल. आणि ज्यांना नसेल अभ्यास त्यांना आपण घेऊ शकतो 6व्या अध्यायातला 5वा श्लोक, 6व्या अध्यायातला 35वा श्लोक, 12व्या अध्यायातला 12वा श्लोक, 12व्या अध्यायातला 17वा श्लोक, 16व्या अध्यायातला 23वा श्लोक, 17व्या अध्यायातला 20वा श्लोक, 17व्या अध्यायातला 21वा श्लोक, 18व्या अध्यायातला 3रा श्लोक, 18व्या अध्यायातला 5वा श्लोक, 18व्या अध्यायातला 11वा श्लोक, 18व्या अध्यायातला 45वा श्लोक, 18व्यातला 66वा श्लोक, दुसऱ्या अध्यायातला 27वा श्लोक, दुसऱ्या मधला 71वा, तिसऱ्या मधला 8वा, असे हे 15 श्लोक आपल्याला गीतेमधले आहेत. त्यामुळं हे आपण गीतेमध्ये जरी बघितले तरी चालेल. या ठिकाणी प्रत्येक शब्दाचा अर्थ दिलेला आहे आणि त्याचा इथे या अर्थाप्रमाणे बांधलेला अर्थ पण दिलेला आहे. याचं जर एक्सप्लेनेशन अजून पाहिजे असेल त्या ठिकाणी, तर मग मी या ठिकाणी पूर्ण अर्थ लिहून असं एक तयार करून देईल तुम्हाला प्रत्येक श्लोकाचं, की जे तुम्हाला त्याला भावार्थ म्हणून त्याचं विश्लेषण तुम्हाला देता येईल. आणि सुभाषितं जी आहेत ती पर्टिक्युलरली फक्त गीतेवरची आहेत. आणि त्यानंतर जे आहे शेवटचं ते लोकोक्ती, नेहमीप्रमाणे. ह्या लोकोक्ती सुद्धा तशा सोप्या आहेत. या ठिकाणी 6 पानं त्यामध्ये आहेत, ते नंतर बघू आपण.
तर आपण आता 6वा पाठ संपवलेला आहे. आपण 7व्या पाठाकडे जाऊ. 7व्या पाठामधलं जो टेबल आहे तो विभक्तीचा गुरु या शब्दाचा आहे. आपण ऋकारांती पहिल्यांदाच बघतोय. आतापर्यंत आपण आकारांती स्त्रीलिंगामध्ये बघितलं. आता गुरु कशा प्रकारेचा होतो. उकारांत पुल्लिंगी शब्द गुरु. सुरुवात आपण दोघा ठिकाणची करू. पहिल्यांदा राजेंद्र कोलेकर सर, तुम्ही वाचाल टेबल एवढा. हो. प्रथमा एकवचन गुरुः, प्रथमा द्विवचन गुरु आणि प्रथमा बहुवचन गुरवः. द्वितीया एकवचन गुरुम, द्वितीया द्विवचन गुरु आणि द्वितीया बहुवचन गुरुन. तृतीया एकवचन गुरुणा, तृतीया द्विवचन गुरुभ्याम, तृतीया बहुवचन गुरुभिः. चतुर्थी एकवचन गुरुवे, गुरवे. चतुर्थी द्विवचन गुरुभ्याम, चतुर्थी बहुवचन गुरुभ्यः. पंचमी एकवचन गुरोः, पंचमी द्विवचन गुरुभ्याम आणि पंचमी बहुवचन गुरुभ्यः. षष्ठी एकवचन गुरोः, षष्ठी द्विवचन गुरुवोः, षष्ठी बहुवचन गुरुणाम. सप्तमी एकवचन गुरौ, सप्तमी द्विवचन गुरुवोः आणि सप्तमी बहुवचन गुरुषु. संबोधन एकवचन हे गुरु, संबोधन द्विवचन हे गुरु, संबोधन बहुवचन हे गुरवः. जर आपण विभक्ती टेबल अधूनमधून वाचत असो केव्हा तरी, तर लक्षात येईल की ह्यामध्ये सुद्धा जो बदल होण्याचा पॅटर्न आहे तो साधारणपणे सेमच आहे. म्हणजे गुरुहु, गुरु, गुरुवाहा. सुरुवात एक वचन, प्रथमा गुरुहु. म्हणजे जरी शब्द गुरु असला तरी प्रथमेच वापरताना तो विसर्ग लागून वापरला जाईल, गुरुहु. त्याचं द्विवचन करताना विसर्ग निघून जाईल, गुरु. बहुवचन गुरुवाहा. म्हणजे हे जेवढे शब्द तुम्हाला उकारांती येतील त्या प्रत्येकाचा व लागून तिथे विसर्ग येईल तेव्हा बहुवचन असेल, आणि सुरुवातीला नुसता विसर्ग असेल तेव्हा एक वचन असेल, आणि विसर्ग नसलेला एक वचन म्हणजे द्विवचन. द्वितीय विभक्तीमध्ये एक वचन गुरुम आणि बहुवचन गुरुन हे सुद्धा आतापर्यंत ज्या काय विभक्ती झाल्या त्याच्याशी मिळतं जुळतच आहे. म्हणजे हलंत म एक वचनामध्ये आणि हलंत न बहुवचनामध्ये. तृतीयामध्ये थोडं वेगळं आहे, गुरुना. हे र असल्यामुळे काय, ते न जे आहे ते न बाणाचं झालंय, गुरुना म्हणजे गुरूंनी. गुरुभीही म्हणजे सगळ्या गुरूंनी. गुरु म्हणजे जसं आपण त्या ठिकाणी द्वितीय मध्ये अनुस्वार टाकतो किंवा हलंत म घेतो, तसंच गुरु म्हणजे गुरुला. गुरुम वंदे, गुरुन वंदे म्हणजे सर्व गुरूंना वंदे. गुरुना म्हणजे गुरुने, एका गुरुने. गुरुभी म्हणजे सर्व गुरूंनी. गुरुवे गुरूंसाठी, गुरूंकरिता. गुरुवे नमः. गुरुभ्यः सर्व गुरूंना, सर्व गुरूंसाठी, सर्व गुरूंकरिता. आता थोडस द्वितीय आणि चतुर्थीमध्ये अर्थामध्ये, मराठीमधल्या अर्थामध्ये थोडस ओव्हरलॅपिंग आहे वाटतं. गुरुम म्हणजे गुरुला, गुरुन म्हणजे गुरूंना, पण गुरुवे म्हणजे गुरुकरिता. पण गुरुकरिता नमस्कार आणि गुरुला नमस्कार यामध्ये मराठीमध्ये फरक नसतो. पण हे द्वितीय विभक्ती जेव्हा वापरायचे असते त्यावेळेला गुरुम आणि गुरुन, आणि चतुर्थीत वापरायचे इथं गुरुवे आणि गुरुभ्याः. पंचमी गुरोहो, गुरुपासून. मी गुरुपासून विद्या शिकतो, गुरोहो. गुरुभ्याः सर्व गुरूंपासून. आणि हे
गुरोह षष्ठीमध्ये रिपीट झालाय, पंचमी षष्ठी सेम एकवचनामध्ये. गुरोह म्हणजे गुरुपासून, गुरोह म्हणजे गुरुचा, गुरुची, गुरुचे. गुरुभ्य सर्व गुरूंपासून, गुरुनाम सर्व गुरूंच्याचीचे. हे नाम पण सगळीकडे असते, जेव्हा जेव्हा नाम असते तेव्हा तेव्हा ते षष्ठी विभक्ती असते. सप्तमी गुरव, काही काही ठिकाणी आपल्याला एकारांती गेलेलं आहे, इथे गुरव करायचं. हे एकच या ठिकाणी गुरव आहे. आणि मग सप्तमी बहुवचन गुरुशु. तुला माहितीये की बहुतेक ठिकाणी सगळीकडे शू असलं की ते बहुवचन असतं सप्तमी म्हणतात. आणि संबोधन हे गुरु, हे गुरुवहा, जसं प्रथम आहे तसंच संबोधनामध्ये, फक्त इथे गुरुला गुरुच्या ऐवजी, गुरुच्या ऐवजी गुरु, आणि गुरुवहाच्या सेम हे गुरुवहा, हे गुरुंनो. आता द्विवचन जे आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला सोपं आहे. गुरु गुरु, गुरुभ्याम 3 वेळेला, गुरुवो हो, म्हणजे गुरु गुरु दोनदा, गुरुभ्याम 3दा, आणि गुरुवो दोनदा, शेवटी हे. तर असा हा टेबल गुरुचा आहे. आणि या गुरु सारखेच आणखी काही शब्द आहेत. इथे जवळजवळ 20 शब्द दिलेले आहेत. हे गुरु सारखेच चालतात. इशुहू म्हणजे बाण, तंतुहू म्हणजे धागा, बाहुहू म्हणजे बाहू, पशुहू म्हणजे पशु, जंतुहू म्हणजे प्राणी, मनुहू म्हणजे मनु, भानुहू म्हणजे सूर्य, साधुहू म्हणजे साधू, क्रतुहू म्हणजे यज्ञ. यज्ञाला यज्ञ पण शब्द आहे, पण क्रतु हा शब्द आहे. आणि तनयज्ञिहू म्हणजे ढग, शिशुहू बालक, मृत्युहू मृत्यू, प्रभुहू स्वामी, सेतुहू पूल, इक्षुहू, हे ईख हा शब्द काय, इक्षु म्हणजे ऍक्च्युली ऊस होतो. इक्षुदंड म्हणजे ऊसाचा काठी, ऊस असतं पूर्ण. वायुहू वायू, मेरुहू मेरू पर्वत, ऋतुहू ऋतू, भिक्षुहू भिक्षू, गुरुहू शिक्षक. इथे एक पाहता येईल अजून की गुरुचं जे प्रथम आहे गुरुहू, तसंच सगळे जेवढे शब्द आहेत सगळे विसर्ग असलेले, सगळे पुल्लिंगी. म्हणजे आता हे जे आहेत ते सगळे आपण काय शिकतोय, उकारांत पुल्लिंगी शब्द. या धड्यामध्ये जेवढे आहेत तेवढे सगळे उकारांत पुल्लिंगी शब्द आहेत. इशुहू, तंतुहू, बाहुहू, पशुहू, जंतुहू, मनुहू, भानुहू, साधुहू, क्रतुहू, स्तनित्निहू, शिशुहू, मृत्युहू, प्रभुहू, सेतुहू, इक्षुहू, वायुहू, मेरुहू, ऋतुहू, भिक्षुहू, गुरुहू. आतापर्यंत जे काही आपण ऐकलं त्याच्यावरती काही कुणाला काही बोलायचंय? मनू नाही समजलं. मनू, हा, मनू जे आहे ते ऍक्च्युली मनुष्याकरता पण काउंट होतं, किंवा जेव्हा काही मनु संदर्भात असेल, म्हणजे मनू हा जो आहे, मनुस्मृती. स्मृती म्हणता येत नाही. यांनी जे पहिला जो मन होता मनू, त्यांनी सामाजिक नियम तयार केले त्या काळात, जेव्हा केव्हा हा असेल हा. त्यावेळेला. अच्छा तर अच्छा. तो मनुह मानला जातो, आणि त्याच्यावरून मग ते मनुष्य हे नाव दिलं गेलं. अच्छा अच्छा. मग ते त्याचे जे काय पुढच्या पिढ्या आहेत त्या सगळ्या मनुष्य, मनूपासून पुढे निर्माण झालेले मनुष्य, ते मनू असेल. ठीक आहे ठीक आहे. आता ही काही वाक्य या ठिकाणी आहे. तू हा, हा वैशाली, आवाज नाही हॅलो. येते. हा बोल. हा, क्रतू जे आहे यज्ञ, हा हा. यज्ञ क्रतू जे आहे, हो यज्ञ, हो हो. तर त्याचं ते क्रू धातूपासून काहीतरी आलंय का ते? क्रतू जो नाही बाबा लागेल. क्रतू हो शब्द कसा बनला, ओके. तर क्रूवर आहे की नाही मला शंका आहे थोडीशी. क्रू म्हणजे करणे,
याच्यावरून आहे का नाही का काय होतं यज्ञामध्ये जे ना अनेक गोष्टी होतात की त्या ठिकाणी जे वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यांची काही विशिष्ट नाव हा आहेत. लाकडी जे आहे त्याचे खांब ओके. आहेत, त्याच्या पळ्या आहेत, त्याची ठेवायची भांडी हा आहेत, नंतर त्याचा जो असं खोल केलं जातं त्याला पण विशिष्ट नाव आहे. ते क्रतू शब्द नेमका कुठून तयार झाला? यज्ञ म्हणजे बेसिकली त्याग करणे. आता त्याग करण्याशी क्रतू शब्दाचा काय संबंध आहे ते एक मला बघावं लागेल, मी बघून सांगतो तुम्हाला. ओके ओके. ओके, आता तुमच्यापासून सुरुवात करू वैशाली ताई. पहिलं वाक्य. अनुवाद करायचा आहे. ग्रीष्म ऋतू अहम पर्वत प्रदेशम गमिष्यामी. हम्म. म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे समर सीझन आपलं उन्हाळ्यात हो. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये मी हा सप्तमी. पर्वत प्रदेश म्हणजे कुठेतरी डोंगरावर हिल हिल स्टेशन. हा हा तसं ते पर्वत प्रदेशात मी भविष्यामी आहे म्हणजे भविष्य काळ आहे. भविष्यकाळ. सो ते समर सीझन मध्ये तो हिल स्टेशनला जाईन असं म्हणतोय. हो हो, ओके. बरोबर. सॉरी, ग्रीष्म ऋतूमध्ये मी पर्वत प्रदेशाला जाईन असं हो इथे दिलेलं हो आहे. हो हो, येस, ओके. त्यातला मुख्य मुद्दा जो आहे तो ऋतव. ऋतव जे आहे ते आपण इथे बघितलं तौ. तौ कुठे येतं? गुरव. सप्तमी एक वचन. तो हा, तसं ऋतव म्हणजे ऋतूमध्ये सप्तमी. त्यातला फक्त या शिकायचा भाग एवढाच की ऋतूमध्ये आपण कोणती विभक्ती हा वापरतोय. हा, बाकी शब्दांचे अर्थ आणि बाकीच्या विभक्ती आपल्याला माहिती हा झाल्या. आता या ठिकाणी जे उकारांती पुल्लिंगी शब्द आहेत त्यातली कुठली विभक्ती नेमकी वापरली गेली तो यातला सगळा महत्वाचा मुद्दा. तर ग्रीष्म ऋतूमध्ये अहम पर्वत प्रदेशम द्वितीय आहे ते, म्हणजे पर्वत प्रदेशाला गमिष्यामी जाईन. ऋतव जे आहे ते आता म्हणजे आपण वापरलं एकदा की लक्षात राहतं म्हणून ऋतव जे आहे ते सप्तमी एक वचन. ओके. सर या ऋतूप्रमाणे ग्रीष्मचं विभक्ती बदलत नाही का? नाही बदलत काही. ते नाव आहे हे म्हणून. कारण जनरली आपण बघतो की हो त्याचं हो विशेषण असतं हो. त्याचं पण तर हे परवा पण बनतं. आपल्याला एक ते Change. कुठल्या त्या केसामध्ये प्रॉब्लेम आला होता ना उवाच्या वेळेला. हा तर ते दोन्हीही वापरलं जातं, पण ग्रीष्म ऋतू असं होईल का त्यामध्ये? कारण मी पाहिलं ते नाही मिळालं मला. ग्रीष्म ऋतू असं भाषांतर आहे ते. आणि हे कसं आहे की हे जे आहे ना हे संस्कृतचे आपलं हिंदी करायचे आहेत. म्हणजे ही जी वाक्य आहेत ती संस्थेने दिलेली आहेत, म्हणजे भारतीय विद्याभवनने दिलेली आहेत. हा त्यामुळे आपण त्याला मानक धरून चालू की हो हे बरोबर आहे. आता प्रश्न राहिला की ते ग्रीष्म ऋतू का नाही याच्यामध्ये. तर हे सापडलं कुठे मला तुम्ही सांगितलं तुम्हाला की हे असं का नाही झालं. ग्रीष्म हे नाम आहे का ऋतूचं विशेषण आहे? आता आठवं बघितलं आपण तर प्रभो रामचंद्रच त्यांनी केलंय बघा, म्हणजे हो 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 प्रभूचं प्रभो केलंय हो त्यांनी हो हो, बरोबर. तसं. हो. हा म्हणजे प्रभोह जे आहे ते आपण इथं हम्म, बघितलं तर हे गुरोह सारखं षष्ठीच आहे. गुरोहो हम्म, तसं प्रभोहो. प्रभो हे रामचंद्राचं या ठिकाणी विशेषण झालं. पण हे विशेषण नाही का? भीष्म हे नाम आहे का? हम्म. नाम असं हा प्रथमेमध्ये येते. या ठिकाणी ऋतव जे आहे ते सप्तमीमध्ये आणि नाम जे आहे ते प्रथममध्ये. बघू याला मी सांगेन तुम्हाला. हो पुढचं आता कोण आहे? इरा आहे का? इरा अनम्यूट होते का? हो सर. सर. दुसरा ना सर, हम्म. एषः वसन्तः ऋतुः अस्ति. हम्म. म्हणजे हा वसंत ऋतू आहे. हम्म. ईशः. ईशःचे आपण हे सर्वनाम बघितले की नाही वाटतं बहुतेक काही झाले वाटतं, पण नाही ईशः झालं नाही. ईशःचा एक टेबल एकदा सरांनी पूर्ण शेअर केला होता, पण तो कसा थोडासा कॉम्प्लिकेटेड समजायला तो, की एकदम जवळची वस्तू, आपल्या हाताला लागेल अशी वस्तू आणि थोडीशी दूर असलेली वस्तू
त्याला काय म्हणायचं? तर एषः म्हणजे हा पुल्लिंगी आहे ते, आणि वसंत ऋतू, ऋतू हे पण पुल्लिंगी आहे, आणि वसंत हे पण पुल्लिंगी. एषः वसंत ऋतू असती, हा वसंत ऋतू आहे. जे कोणी विचारत असेल की एषः किम ऋतू अस्ति, तर ते उत्तर दिलं असेल की एषः वसंत ऋतू अस्ति. ओके, थँक्यू. गिरीश देशपांडे सर. हो. हा. शिशूंना कृते तस्मिन् बालमंदिरे क्रीडांगणं नास्ति. आता शिशूंना कृते हा, म्हणजे शिशुनाम. शिशूंसाठी, शिशुनाम जाऊ आपण इथे आता. शिशूनामसाठी. शिशुनाम कुठे आहेत? आपला गुरुनाम एक आहे ते, गुरुनाम. शिशुनाम म्हणजे हे षष्टी बहुवचन. षष्टी बहुवचन. हा, म्हणजे लहान मुलांना किंवा लहान मुलांसाठी हा, शिशुनाम कृते तस्मीन म्हणजे कुर्ते म्हणजे त्यांच्यासाठी ना. साठी. हा, हो. हा, तस्मीन म्हणजे त्या तेथे किंवा त्या 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 बालमंदिरात, तस्मिन बालमंदिरे, सप्तमी. हा, हा तस्मीन सप्तमी, बालमंदिरात क्रीडांगण म्हणजे क्रीडांगण न असती, हा, म्हणजे नाहीये असं. नाही. हा. म्हणजे शिशूंना कृते तस्मिन बालमंदिरे क्रीडांगणं नास्ति. लहान मुलांसाठी त्या बालमंदिरात क्रीडांगण नाहीये. राईट. हा. शिशुनाम जे आहे ते षष्ठी बहुवचन, म्हणजे मुलांच्यासाठी, म्हणजे मुलांचे, हा, मुलांचा, मुलांची, मुलांचे, आणि त्या मुलांच्या साठी, साठी करता त्याने वापरलं कृते, हा. मुलांच्या साठी कृते. एक आपण शब्द नवीन ऍड करू शकतो, कृते. तस्मिन त्या, युष्मच्ची सप्तमी, तस्मिन हम्म. बालमंदिरे क्रीडांगणं नास्ति, क्रीडांगण नाही. ओके. हो. जयमाला मॅम. हो. तेन शिशुना पुस्तकं तत्रैव स्थापितम्. एकदम. तेन त्या शिशूने, लहान मुलाने अ, तिथे पुस्तक तत्र एव म्हणून तिथेच हा, आणि स्थापितम ठेवले. राईट. ओके. तर शिशुने, त्याला म्हणायचं की त्या मुलाने ठेवले, लहान बाळाने, शिशुने. तर ना मध्ये गेलो आपण, तर इथे गुरु ना आहे, र असल्यामुळे हे न बाणाचं आहे. द्वितीय शिशु मध्ये हा तृतीया प्रभाव एक वचन मध्ये, एकवचन. तृतीया एक वचन. तर इथे शिशु आहे, त्यामुळे न बाणाची गरज नाही, काही न वापरलेला आहे. शिशुना म्हणजे शिशुने, आणि म्हणून मग शिशुना त्याचं तो शिशु, त्या विशेषण शिशुने, म्हणून हा, तीन. म्हणून तेन घेतलं ते तृतीया त्यांनी. पुस्तकम तृतीय, हा. हे कर्म त्याचं, आणि द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्ती. तत्र एव तिथेच स्थापितम ठेवले, हे क्रियापद पण आहे आणि धातू साधित पण आहे. स्थापितम ठेवले. ओके, छान. सर, हे तिसऱ्या मधलं शिशूंना आणि चौथ्या मधलं शिशूना मध्ये काय फरक आहे का? हे शिशु नाम आहे, न वरती अनुस्वार आहे, हा, अनुस्वार आहे. म्हणजे हे हो. कुठलं आहे? हे गुरुनामचं षष्ठी अच्छा, बहुवचन, ओके ओके ओके. आणि हे षष्ठी गुरुना बहुवचन. तृतीय बहुवचन. इथे म हा, आहे, हलंत म आहे म्हणून अनुस्वार आला. इथे हलंत हो. म नाही, गुरुना नाही, न आहे सगळं. बरोबर. तर ओके. तृतीय एकवचन. तृतीय हा, एकवचन. तृतीय. येस, हे बरोबर, तृतीय एकवचन आहे, हे षष्ठी बहुवचन आहे. बहुवचन. सुरेखा मॅम. हा सर. हा, पुढचं. साधवे फलानी पुष्पाणी च देही. हम्म, साधव म्हणजे साधूला, हम्म, फलानी म्हणजे फलाचं अनेक वचन आहे ते. फलानी, पुष्पाणी पण अनेक वचन आहे. म्हणजे फळे आणि फुले, फळे आणि फुले दिले. देही म्हणजे दे, दे- देही म्हणजे दे. आज्ञार्थी ओके येते देही. ओके ओके. हा, आता साधवे,
साधवे पुढे येतं गुरुवे. गुरुवे चतुर्थी चतुर्थी. चतुर्थी. हा, साधूसाठी किंवा चतुर्थी. साधूला, इथं साधूला म्हटलं. काय होतं, साधूला म्हटलं Yes, आपलं असं वाटतं की द्वितीय आहे की काय, हम्म. पण साधवे जे आहे चतुर्थी आहे. मग ऍक्च्युली साधूला नाही पाहिजे इथे, साधूसाठी. साधूसाठी फळे आणि फुले दे, फला आणि पुष्पाणीच दे. फलानी आणि पुष्पाणी ते पण दोन्ही प्रथमा बहुवचन. हो हो, दोन्ही पण बरोबर. आणि साधवे चतुर्थी. येस साधूलाच्या ऐवजी साधूसाठी असं म्हणायला पाहिजे. येस. हो. आनंद जोशी. हा. पुढचं साधूना हा, साधू नाम. समागमः हम्म, साधूना समागमः समागमः लाभाय हम्म, भवति. हम्म, साधूंचा सहवास हम्म, लाभदायक असतो. हम्म. आता साधू नाम कोणती येईल इथे? आता बघितलं आपण षष्ठी बहुवचन गुरुनाम. गुरुनाम साधतात साधू नाम, म्हणजे साधूंचा, साधूंची, साधूंचे. साधूंचा काय? षष्ठी समागम. बहुवचन. समागम म्हणजे सहवास, त्यांच्याबरोबर आपण जाणे म्हणजे साधूंचा सहवास. लाभाय, लाभासाठी भवती होतो. लाभदायक हा, त्याचं मराठीमध्ये करता असतो. लाभदायक केलं. लाभासाठी चतुर्थी, तर ते लाभाय भवती, लाभासाठी होतो म्हणजे लाभ होतो. साधूंचा सहवास लाभदायक किंवा लाभाचा लाभदायक असतो. लाभासाठी होतो. सर असतो ऐवजी होतो लिहायचं का? म्हणजे ते बरोबर जास्त राहील का? होतोच पाहिजे, असतो नको, होतोच हा पाहिजे. हा तेच. आता पुन्हा कोण येतं? हिरा आहे का? हिरा तिथे? हिरा अनम्यूट होतोय का? नाही. हो सर. हा, तुमचं वाचता येईल का? हो. 7वं. साधवः साधवः. नगरात् नगरम अटन्ति. म्हणजे साधू गावोगावी एका गावातून दुसऱ्या गावाला फिरतात. हा, साधवः म्हणजे काय? हे साधूचं बहुवचन. इथे बघितलं, गुरुवः पहिलं, प्रथमा बहुवचन गुरुवः, गुरुचं गुरुवः. तसं साधूचं साधवः म्हणजे अनेक साधू. साधू नगरात, नगराचं हलंत त आहे. नगरात म्हणजे नगरातून, नगरम म्हणजे नगराला, म्हणजे शहरातून शहराला, नगरातून नगराला, गावातून गावाला, म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला, एका नगराहून दुसऱ्या नगराला, असं एका शहराहून दुसऱ्या शहराला, म्हणजे गावोगावी. आपण मराठी बोलत नाही. अटंती, हट म्हणजे फिरणे, भटकणे, फिरतात. साधू जे आहे ते एका गावात थांबत नाही. साधू काय करतात? एका गावातून दुसऱ्या गावाला जातात. हे या वाक्यातून सांगितलं. इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे नगरात नगरम, नगरातून नगराला, एका नगरातून दुसऱ्या नगराला. हे वाक्यरचना लक्षात ठेवायची. साधवः हे बहुवचन आहे, प्रथमा विभक्ती साधूचं. ओके, गिरीश सर. हो. प्रभो रामचंद्रस्य स्तवनं भक्ताः कुर्वन्ति. म्हणजे प्रभू रामचंद्राची स्तुती भक्त करतात. प्रभो रामचंद्रस्य, प्रभूची, प्रभो हो हा, रामचंद्रस्य म्हणजे म्हणजे षष्ठी त्यांची वचन. स्तवन म्हणजे स्तुती. हम्म.